केलं गेलं नव्हतं बॉलला, पण त्याच्यानंतर बॉलवरती तरी देखील नजर बनवून ठेवली गेली आणि चांगल्या पद्धतीचा कॅच इथे टिपला जातोय पहिल्या बॉलवरती. इथून पहिला धक्का, गोल्डन डकचा शिकार इथून बॅटर होताना XYZ. पहिल्या बॉलवरती इथून गडी बाद झाला निलेशच्या स्वरूपामध्ये. त्याच्यावरती जास्त जिम्मेदारी होती, तो इथून बाद झालाय. 0च्या आकड्यावरती गोल्डन डकचा शिकार झालाय. गोलंदाज संजय पहिल्या बॉलवरती त्याला माघारी परतवण्यामध्ये यश प्राप्त झालंय आणि पहिल्या बॉलवरती जर गोलंदाजाला विकेट मिळेल तर कॉन्फिडन्स लेवल जो 7व्या आसमानावरती जातो त्यामध्ये शंका नाहीये. दुसरा बॉल देखील त्याच पद्धतीचा होता, पण ऑफस्टॉमच्या बाहेर ठेवला आणि चांगल्या पद्धतीतून डिलिव्हर केला गेला डॉट बॉल. पहिला बॉल, दुसरा देखील चांगल्या पद्धतीचा, तिसरा बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय, खाली क्षेत्र निवडलंय, फिल्डर नाहीये त्या क्षेत्रामध्ये. बॉल मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. अंशुमान पूछेगा तो बहुत इधर अवॉर्ड अंशुमान पूछना चाहिए. इथून जर बघितलं खाली क्षेत्रामध्ये शॉर्ट सिलेक्शन आणि चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक अक्षयच्या बॅट मधून आलाय. अक्षय वन डाऊनच्या पोझिशन वरती आला बॅटिंग करण्याकरता. चांगली बॅटिंग करावी लागेल अक्षय याला. ओव्हरचा पुढील बॉल फुल टॉस, त्याला दिशा दिली आहे लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये, फिल्डर आहे डीप वरती. एक कंप्लीट एकानेच इथून संतुष्ट व्हावं लागेल. कनेक्शन तर परफेक्ट झालं होतं, पण इथून माउंटरला काही क्लिअर करू शकले नाही आणि इथून फक्त आणि फक्त सिंगल धाव प्राप्त होईल. संजय 4 बॉल हाताळत 5 धावा खर्ची पडलेत, 1 विकेट आपल्या नावावरती राहिली आहे. आपण स्ट्राईक एंड वरती प्रणय यांना बघतोय, नॉन स्ट्राईक एंड वरती आता असतील ते अक्षय आणि इथून 5 धावा फलकावरती आहेत. आणखी 2 बॉल शिल्लक आहेत. पॉवर प्ले बॅटर्स करता संधी असते, त्याचा फायदा घेण्याचा इथून आतापर्यंत प्रयत्न तर केलाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन होत नाहीये. बॅट आणि बॉल मध्ये चांगल्या पद्धतीचा बॉल संजयच्या माध्यमातून इथून डिलिव्हर केला जातोय. आपण जर बघितलं तर महाबळेश्वर या परिसरामधील आपण सर्व खेळाडूंना खेळताना बघतोय, तशाच अनुषंगाने आपण बघितलं तर महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी फेमस आहे, तसेच त्याच विभागामध्ये क्रिकेटचा खेळ देखील बराच फेमस आहे. वसईविरा नाला सोपारामध्ये आपण या मुंबईमध्ये वसलेले आपण महाबळेश्वरकर बघतोय आणि तसेच ज्यावेळेस त्यांना संधी मिळते एकत्रित येण्याची तर क्रिकेटचं आयोजन त्यांच्या माध्यमातून केलं जातंय. हा बॉल खोलवटप्प्याचा होता, ब्रह्मास्त्र क्रिकेटच्या जगतामधील त्याला म्हटलं जातं. इथून फिल्डर चुकी करतोय, पण चुकीचं रूपांतर सिंगल धावेतून केलं जाईल सहज आणि सोप्या रूपाने. दुसऱ्या करता थोडाफार प्रयत्न आहे, पण मिळणं अशक्य आहे. इथून होईल पहिल्या ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्त्याकडे संघ जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त 6 लॉस ऑफ 1 विकेट.
बॅटिंग करण्याकरता इथून दुसरा हादरा इथून लागला 7च्या आकड्यावरती. कदाचित या मॅच मध्ये घडतंय काय बॅटिंग करणाऱ्या टीम करता. नवीन बॅटर येतोय, प्रत्येक बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. यावेळेस वाईटची अपील केली आणि पंच इंटरेस्टेड वाईट बॉल इथून करार केला जातोय. धाव फलक शांत होता, बराच वेळ शांत होता. इथून थोडंसं एक पाऊल पुढे, एक स्टेप पुढे घेईल, धाव फलक वाढीत जाऊन पोहोचेल 8च्या आकड्यावरती. हा बॉल देखील बॅकफुट वरती वेट करून चांगल्या पद्धतीतून दिशा दिली आहे. बॉल वेगवान गतीने माउंडरांच्या दिशेने. फिल्डर आहे, जोपर्यंत बॉलला फील्ड केलं जाईल 2 धावा इथे सहज आणि सोप्या रूपाने प्राप्त केले जात आहेत. या दोनच्या मदतीने धावफलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल 10च्या आकड्यावरती. ओव्हरचा पुढील बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता. चांगल्या पद्धतीने तो डिलिव्हर केला जातोय. चांगली गोलंदाजी सतीश यांच्या माध्यमातून या ओव्हरमध्ये केली जाते. अजून जर बघितलं तर आणखी 2 बॉल शिल्लक आहेत त्यांच्या ओव्हरमधील, पण 4 बॉलमध्ये फक्त 4 धावा खर्ची पडलेत. ओव्हरचा पुढील बॉल पुन्हा स्वतः फेस करण्याकरता बॅटर मैदानावरती. इथून स्ट्राईक एंडवरती सज्ज आहेत. फक्त बॅकफुट वरती जाऊन दिशा दिली गेली. इथून सिंगल धाव प्राप्त होईल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक वाढला जाईल. धाव फलकाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11-11. दुसऱ्या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल शिल्लक आहे. दुसऱ्या ओव्हरमधील शेवटचा बॉल शिल्लक आहे. धाव फलक 11-11च्या आकड्यावरती जाऊन पोहोचला 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅकफुट वरती वेट करून दिशा दिली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा इथून प्रयत्न होता, पण अतिशय खराब थ्रो होता. जिथे सिंगल धाव मिळायला पाहिजे होती तिथे डबल या 2 धावा प्राप्त होतील. तिसऱ्या करता थोडाफार प्रयत्न आहे, पण मिळण्याचे चान्सेस फार कमी आहेत. आता उपलब्ध आहे, पण पाठीमागे देखील बॅकअप आहे. इथून जर बघितलं 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीकडे जाऊपर्यंत जाऊन पोहोचलाय. 13-13 लॉस ऑफ 2 विकेट्स. विशाल बॉलिंग मार्क वरती आलेत आणि तसेच विशाल यांचा पहिला बॉल इथून गले रिझन मधून बॉलला खेळून काढला जातोय. विशाल सकपाळ बॉलिंग मार्क वरती आलेत आणि पहिल्या बॉल वरती 2 धावा इथून खर्ची पडलेत. अतिशय दर्जेदार ही सुंदर देखणी मॅच प्रेक्षकांच्या भेटी करता आली आहे. 22 यार्ड लाईव्हच्या माध्यमातून आपण घर बसले प्रेक्षेपण बघतोय आणि पहिल्या बॉल वरती 2 धावा जोडल्या जात आहेत. आपण जर बघितलं तर ब गटामधून आपण पहिली मॅच बघतोय. आवळण त्यांच्या विपक्षामध्ये सोनपारचा हा संघ आहे आणि तसेच आवळण संघाने टॉस जिंकून कदाचित या मॅच वरती जर बघितलं तर थोडं थोडं हळूहळूपणे शिकंजा कसला जातोय, आवळला जातोय आणि सोनपार संघ बॅकफुट वरती ढकलायच्या मध्ये शंका नाहीये. कारण की तुम्हाला लढण्याकरता 35 ते 40 धावा देखील बनवाव्या लागतील जर मॅच मध्ये बनवून राहायचं असेल तर. आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय बॉलच्या खाली. विकेट किपर चुकी होत नाहीये. विशाल यांच्या खात्यामध्ये सफलता. विकेट, तिसरा धक्का इथून लागताना सोनपार या संघाला विकेट.
विजय संघाला जर विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर विजयला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. नावाला साजेस असं प्रदर्शन करावं लागेल, अन्यथा या मॅच वरती पहिल्या इनिंगमध्ये आवळण संघ सिक्कांचा हळूहळूवारपणे आवळत जाईल याच्यामध्ये शंका नाहीये. लढण्याकरता देखील इथून धावा बनवाव्याच लागतील. हा बॉल चांगल्या पद्धतीचा इथून डिलिव्हर केला जातोय. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, इशारापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नेक्स्ट मॅच आपण बघणार आहोत जय गणेश वाळणे त्यांच्या विपक्षामध्ये अहिरचा हा संघ असेल. तर दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण रेडी राहायचं. या 9 बॉलच्या नंतर आपला टॉस केला जाईल. पहिल्या राऊंड मधील ती शेवटची मॅच असेल. जय गणेश वाळणे त्यांच्या विपक्षामध्ये अहिरचा संघ असेल. तर दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण रेडी राहायचंय, याच्यामध्ये शंका नाहीये. आतापर्यंत चांगली गोलंदाज झाली आहे. कोलवर टप्प्याचा हा बॉल होता, डीप होणारा हा बॉल, चांगल्या पद्धतीचा बॉल इथून डिलिव्हर केला जातोय. पहिल्या ओव्हर पासून जर बघितलं तर या इनिंग मध्ये हळूहळूपणे इथून सिकांच्या कसला जातोय. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 आणि तिसरी ओव्हर मार्गस्थ आहे. 3 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 3च धावा आल्यात. आणखी 4 बॉल इथून कंप्लीट झालेत. आणखी 2 बॉल शिल्लक आहेत. या ओव्हरमध्ये देखील धावा आल्या नाहीयेत. धावा इथून बनवाव्या लागतील जिंकायचं असेल तर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. खराब शॉट सिलेक्शन इथून होताना पाहायला मिळतंय. प्रणयच्या माध्यमातून बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये. डॉट बॉल. तिसरी ओव्हर मार्गस्थ आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल शिल्लक आहे. आणि स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर स्कोर कार्ड फक्त आणि फक्त 16च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. ओव्हरचा पुढील बॉल, त्याच्यावरती हल्ला चढवलाय, आक्रमण केलंय फिल्डर बॉलच्या खाली. त्याचा मस्तकाला दस्तक, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती प्रणयच्या बॅटमधून आलाय प्रणयशाली षटकार. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धाव फलक 22-22. थँक्यू डीजे. इथून बघा किती सामान सेट केलं जाईल याच्यावरती नजर राहील. शेवटचे 6 बॉल हाताळण्याकरता, शेवटचे 6 बॉल फेकण्याकरता सोहन आपण याला बघतोय. सोहन शेवटचे 6 बॉल हाताळण्याकरता. स्ट्राईक एंडवरती विजय. विजय त्यांच्याकरता हा बॉल होता. टप्पा पडल्याच्या नंतर हाईट उसळी प्राप्त झाली आणि पहिला बॉल सटीक ठिकाणावरती डिलिव्हर केलाय सोहन याने. चला स्पीडअप करा, कारण की वेळेला महत्व द्या, कारण की आणखी इथून बऱ्याच मॅचेस बाकी आहेत. सोहम बॉलिंग मार्क वरती आहेत. अगोदर वाटलं की सोहन आहे पण सोहम आहेत बॉलिंग मार्क वरती. विजय चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन ओळखलंय. बॉलच्या खाली फिल्डर, चांगला प्रयत्न आणि चांगला कॅच बाउंड्री लाईन वरती लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये टिपला जातोय. विकेटचं पतन संजय यांच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचा कॅच. 22 4 विकेट गेल्यात.
चेंज ऑफ पेस, हा बॉल बघा चांगल्या पद्धतीने तो डिलिव्हर केलाय. विकेट येण्याचे चान्सेस आहेत. विकेट आली आहे इथून रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि प्रणय स्ट्राईक एंड वरती जातील. एक कंप्लीट केली जाईल. कदाचित दुसरा करता येण्याचा प्रयत्न असेल आणि इथून कदाचित विकेट मिळेल की काय निश्चित स्वरूपामध्ये. विकेट तर आली आहे पण इथून प्रणयची विकेट आहे कारण की क्रॉस केलं नव्हतं त्या अनुषंगाने इथून विकेट प्राप्त झाली आहे. सुनेल आलेत बॅटिंग करण्याकरता पण ते नॉन स्ट्राईक एंड वरती असतील. स्ट्राईक एंड वरती शरद आहेत. ओव्हरचा पुढील बॉल फुलटॉस पद्धतीचा होता पण दिशाहीन हा बॉल होता. वाईट झोन करार केला जातोय. पंच इंटरेस्टेड धावफलक 24-24. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. या शेवटच्या 2 बॉलवरती नजर राहील. हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा आणि चांगल्या पद्धतीचा इथून बॉल डिलिव्हर केला आहे. सोहम चांगली गोलंदाजी करतोय. सोहम बोलतोय की हम है ना तो क्या गम है. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील केली आहे. फक्त आणि फक्त या ओव्हरमध्ये विचार केला तर आल्या त्या फक्त आणि फक्त 2 धावा. कदाचित यश आपली बॅटिंगची वाट बघत होता पण बॅटिंग कदाचित येण्यापासून वंचित राहील असं वाटतंय. इथून वाईट बॉल हा करार केला जातोय. स्टंपिंग देखील केली आहे पण इथून बॅटर सेफ असतील. वाईट बॉल धाव फलक इथून वाढलं तर धाव फलक 25. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणखी. अहिर संघाचे कॅप्टन तुमच्याकडचा शेवटचा कॉल आहे. आपण जर इथे उपस्थित असाल तर आग्राची विनंती करतो टॉस द्यायचा आहे. अहिरचा संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणार आहे. आपण बघितलं तर कमिटीची टीम आपण बघणार आहोत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं एक दर्जेदार देखणं आयोजन करण्यात आलंय. जय गणेश वाळणे तो संघ असेल त्यांच्या विपक्षामध्ये अहिरचा संघ. अहिर संघाचे कॅप्टन आपण जर इथे उपस्थित असाल तर आग्राची विनंती तुमच्याकरता करतो आम्ही की आपण टॉस द्यायचा आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या इनिंग मधील. शेवटचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न कदाचित इथे देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट येते की काय पण खराब हात होता. इथून रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त होईल. 22 च्या या धावा इथून प्राप्त होत आहेत. शेवटच्या बॉलवरती जर बघितलं तर धाव देखील आली आहे. विकेट देखील आली आहे आणि धाव फलक वाढला जात आहे. टोटली 26च्या आकड्यावरती जिंकण्याकरता 27-27 धाव संख्येचं आव्हान असेल. अहिर संघाचे कॅप्टन आपण जर इथे उपस्थित असाल तर आग्राची विनंती करतो आपण टॉस द्यायचंय. अहिर संघ तुमच्याकरता शेवटचा कॉल आहे. याच्यानंतर अनाउन्समेंट केली जाणार नाहीये. जर आपण 1 मिनिटाच्या आतमध्ये आला नाही तर पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. आग्राची विनंती करतोय आम्ही. चला अहिर संघाचे कॅप्टन 1 मिनिटाच्या आतमध्ये जर आपण आला नाही तरच पॅनल्टीला सामोरे जावं लागेल आणि तसेच समोरील संघाला इथून टॉस विन दिला जाईल. शेवटचा कॉल आहे. याच्यानंतर अनाउन्समेंट केली जाणार नाहीये.
चला सलामी जोडी मैदान दरम्यान जाऊ द्या. आवळण संघ सलामी जोडी मैदान दरम्यान पाठवा. करता बनवायच्या त्या 27-27 धावा. दिशा दिली आहे फक्त आणि फक्त दिशा. पहिल्या बॉल वरती सिंगल घेतली आणि आता स्ट्राइक एंड वरती असतील ते महेश सकपाळ. दुसरा बॉल आक्रमण चढवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय बॉलच्या खाली, फिल्डर कॅच रिप्लाय, इथून महेश बॅक टू द डगआउट, विकेट. सचिन आलेत. सचिन सपकाळ बॅटिंग करण्याकरता मैदान दरम्यान पहिल्या बॉल वरती बघितलं सिंगल, दुसऱ्या बॉल वरती महेश शून्य आकड्यावरती बाद झालेत. दोन्ही इनिंग मध्ये जर बघितलं तर सलामी वीर शून्य आकड्यावरती बाद झालेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, कडक शॉट, बॉल वेगवान गतीने बाउंड्री लाईनच्या बाहेर, सचिन सपकाळच्या बॅटमधून तडाखा.
विकेट पडली पण सचिन वरती याचा कुठलाही प्रभाव दिसत नाहीये. पहिल्या बॉल वरती आलोय मी खेळण्याकरता, जो माझा अंदाज आहे मी त्याच अंदाजामध्ये बॅटिंग करीन, त्यांनी प्रत्युत्तर दिलंय. आणखी एकदा बॅकफुट वरती टॅप केलंय. आणखी एकदा बॉल फिल्डरच्या डोक्याच्या वरून करा फिल्डिंग. धन 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 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिन बॅक टू बॅक चौकार. बॉल होता पुन्हा सध्या कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस चांगला कमबॅक केला सुनीलच्या माध्यमातून. चांगल्या पद्धतीचा बॉल इथून डिलिव्हर केला जातोय. आव्हान मापक आव्हान आहे, जास्त मोठं पण नाही जास्त छोटं पण नाहीये. इक्वेशन बघा, समीकरण बघा. बॉल शिल्लक आहे 19 आणि जिंकण्याकरता बनवायचं ते 18 धावा. धावफलक 9 आकड्यावरती जाऊन पोहोचले. शेवटचा बॉल शिल्लक आहे पॉवर प्ले मधील. आणखी एकदा बॉल त्याला दिली आहे दिशा आणि हा बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिसरा चौकार सचिन सकपाळ यांच्या बॅट मधून. इथून जर बघितलं दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल आणि बॉल शिल्लक आहे ते 18 आणि जिंकण्याकरता 14 धावसंख्येची आवश्यकता. फक्त आणि फक्त 14ची आवश्यकता. विशाल माने ऑन स्ट्राईक. सचिन विशालची जोडी आपण बघतोय. महेश यांना आपण 0च्या आकड्यावरती बाद होताना बघितलंय. सचिन चांगली बॅटिंग केली पहिल्या ओव्हरमध्ये. पॉवर प्लेचा फायदा घेतलाय. इथे जर बघितलं बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसला पण नो मॅन्स लँड मध्ये एक कंप्लीट. दुसऱ्या करता थोडाफार प्रयत्न आणि दुसरी देखील सहज आणि सोप्या रूपाने धाव फलकावरती जोडली जाईल. इक्वेशन प्रत्येक बॉलवरती बदलणार. बॉल शिल्लक आहे ते 17 आणि जिंकण्याकरता 12ची आवश्यकता. ओव्हरचा पुढील बॉल इथून बघितला तर फसवा बॉल होता पण इंटरेस्टेड वाईड बॉल इथून करार केला जातो. आमच्या दिशेने वळतील वाईड इथून चा इशारा दिला जातो. बॉल शिल्लक आहे ते 17 आणि जिंकण्याकरता 11ची आवश्यकता. सतरा बॉल आणि 11ची आवश्यकता. आक्रमण चढवलंय बॉल वरती. हवाई हल्ला तर केलाय. फिल्डर आहे बॉलच्या खाली. कॅच टिपलाय. विकेट इथून प्राप्त होते. विशाल माने बॅक टू द डगआउट. विकेट. आता 11-11ची आवश्यकता आहे. बॅटिंग करण्याकरता आणखी एक विशाल आलेत. एक विशाल बाहेर गेले तर दुसरे विशाल मैदान दरम्यान आलेत. यावेळेस विशाल मोरे आलेत बॅटिंग करण्याकरता. आक्रमण करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला फटका तर चांगला खेचलाय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फिल्डर तैनात आहे. एक कंप्लीट. दुसऱ्याकरता थोडाफार प्रयत्न. हानामध्ये इथून थोडाफार टाइम वेस्ट झालाय. फक्त आणि फक्त सिंगल धाव प्राप्त होईल.
इथून बघा बॉल शिल्लक आहेत ते 15 आणि जिंकण्याकरता फक्त आणि फक्त 10ची आवश्यकता आहे. या 10 धावा निश्चित स्वरूपामध्ये यावर पण देखील चेस केल्या जाऊ शकतात, पण त्याच्यावरती देखील आक्रमण करावं लागेल. चांगली इथून गोलंदाजी केली आहे, चांगला कमबॅक करून दिलाय, पण हा कमबॅक मॅच मध्ये बनून राहण्याकरता ठेवेल की काय त्याच्यावरती देखील नजर ठेवली जाईल. टॉस जिंकला होता आवडण या संघाने, तसेच या मॅचला देखील पूर्णपणे हाताने आवळून ठेवलंय, कारण की जाऊ दिला नाही, हा मॅच हातावरून सुटून दिली नाहीये. हा बॉल शरीरावरती येणारा हा बॉल होता, अपील तर वेगवान झाली आहे आणि इथून जर बघितलं तर बॅटर स्वतः चाललेत, कनेक्शन झालंय, विकेट प्राप्त होतीये आणि ही मोठी विकेट, सचिनची विकेट प्राप्त झाली आहे. सचिन बॅक टू द डगआउट. मैदान दरम्यान आलेत नामदेव. नामदेव 14 बॉल मध्ये 10ची आवश्यकता. ही मॅच बनली आहे, ही मॅच बनली आहे. बॉल उडवला हवेमध्ये, फटका फसलाय, कदाचित नामदेव आले आणि नामदेव देखील गेले. विकेट, विकेटची झडी इथून लगावली जाते. या ओव्हर मध्ये विकेट्स वरती विकेट प्राप्त होत आहेत. घेतली जाते कोयना सोळशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर रजिस्टर यांच्या वतीने, तसेच जय गणेश क्रिकेट क्लब वाळणे यांच्या वतीने आयोजित आपण बघतोय वाळणे चषक 2024 KSK महाबळेश्वर. आणि तसेच या टुर्नामेंट करता पहिल्या क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते आम्हाला स्पॉन्सर झालंय कैलासवासी चंद्रकांत पांडुरंग जाधव यांच्या स्मरणार्थ, आणि ते आम्हाला स्पॉन्सर झालंय कुमार सोहन जाधव, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. दुसऱ्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते आम्हाला स्पॉन्सर झालंय राजेश दादा वाळणेकर, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. तिसऱ्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते 7,000 ते आम्हाला स्पॉन्सर झालंय सन्माननीय आदरणीय राहुल आत्माराम घरत, समाजसेवक युवा कार्यकर्ते बहुजन विकास आघाडी विद्यमान अध्यक्ष सारंग मित्रमंडळाची. आणि तसेच प्रथम चषक जे आहे पहिल्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती आम्हाला स्पॉन्सर झाली आहे. इथून जर आपण बघितलं पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर झाली आहे कैलासवासी नर्मदाबाई धोंडीबा जाधव यांच्या स्मरणार्थ, आणि ती आम्हाला स्पॉन्सर केली ती किसन धोंडीबा जाधव, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. प्रथम सरपंच विभाग प्रमुख 14 गाव, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. मैदानाच्या दिशेने जाऊयात. फुलटॉस पद्धतीचा बॉल होता, चांगल्या पद्धतीतून दिशा दिली जाते नारायण यांच्या माध्यमातून. एक कंप्लीट दुसऱ्या करता थोडंफार प्रयत्न होतं, पण मिळणं कठीण आहे. फक्त आणि फक्त सिंगल. 11 बॉल आणि जिंकण्याकरता इथून 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. दुसऱ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती आम्हाला स्पॉन्सर झाली सन्माननीय आदरणीय सुभाष काळे सर, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. शैलेश यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर त्यांच्याकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल काशीनाथ सपकाळ यांच्या माध्यमातून.
फुलटॉस पद्धतीचा बॉल होता, त्याला इथून दिशा दिली जाते. इथून कमीत कमी एक जास्तीत जास्त 2 मिळण्याचे चान्सेस आहेत. थोडेफार इथून रिस्क घेतला जातोय. रिस्क आणि रिवॉर्ड देखील इथून मिळणार आहे, शंका नाहीये. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. थेंबे थेंबे तेथे तळे साचे. इथून एक धाव बनवून इथून विजयाजवळ पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय आणि खऱ्या अर्थाने इथून आतापर्यंत चांगली बॅटिंग झाली आहे. विकेट पडले त्याचा याच्यावरती काय प्रभाव पडला नाहीये. 10 बॉल शिल्लक जिंकण्याकरता बनवायच्या त्या 5 प्रतिओव्हरच्या पाठीमागे 3 धावा बनवायच्या, जास्त काही नाहीये. हा बॉल फुल टॉस पद्धतीचा त्याच्यावरती आक्रमण केलंय, हल्ला बॉल केलाय आणि इथून खेळ खाला, षटकार आणि इथून संघ विजय प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आवळणचा संघ, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन अँड व्हेरी हार्ड लक टू सोनपार टीम. आपण या स्पर्धेमध्ये आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली. आपला देखील आम्ही आभार व्यक्त करतो आणि आम्ही वळतोय मॅन ऑफ द मॅच कडे. आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवतील कोण आहे प्लेअर ऑफ द मॅच चे मानकरी. त्याच्यानंतर आमच्या सोबत जॉईन होतील आणि प्लेअर ऑफ द मॅच